नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्केट कॅपिटलायझेशनच्या हिशोबाने भारताच्या चौथ्या सर्वात मोठ्या बँक असलेल्या बँकबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, त्या बँकचे नाव आहे कोटक महिंद्रा बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, या बँकचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4,22,453 कोटी रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलायझेशनच्या हिशोबाने भारताची नंबर 1 बँक आहे HDFC बँक, दुसरी आहे ICICI बँक, तिसरी आहे SBI, चौथी आहे कोटक महिंद्रा आणि पाचवी आहे ॲक्सिस बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोटक महिंद्रा बँक लिमिटेड बद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड ही एक अशी कंपनी आहे जी NSEच्या निफ्टी 50 आणि BSE सेन्सेक्स या दोन्ही मेजर इंडेक्समध्ये इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, निफ्टी 50मध्ये कोटक महिंद्रा बँक लिमिटेडची 2.75% वेटेज आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत कोटक महिंद्रा बँक लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे स्टँड अलोन नंबर. नंतर आपण या कंपनीच्या नंबरला मार्केटच्या एस्टिमेट सोबत कम्पेअर करणार आहोत. आणि मित्रांनो, सगळ्यात शेवटी आपण कोटक महिंद्रा बँक लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे स्टँड अलोन नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 1चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया कंपनीचा टोटल इन्कम. तर मित्रांनो, कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 15,675 कोटी रुपयांनी 16,916 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढला आहे 16,712 कोटी रुपयांनी 16,916 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे टोटल एक्सपेंडिचर म्हणजे खर्च बघितले तर ते पण इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 10,421 कोटी रुपयांनी 11,352 कोटी रुपये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढले आहे 11,240 कोटी रुपयांनी 11,352 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे प्रोव्हिजन्स बघितले आणि मित्रांनो, हा प्रोव्हिजनल जेवढा कमी होतो तेवढी चांगली गोष्ट असते आणि जेवढा वाढतो तेवढी खराब गोष्ट असते. आणि मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडची प्रोव्हिजन्स इयर ऑन इयर बेसिसवर डबलपेक्षाही जास्तने वाढली आहे 578 कोटी रुपयांनी 1,207 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा वाढली आहे 909 कोटी रुपयांनी 1,207 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे खाली आलेला आहे 6,249 कोटी रुपयांनी 3,281 कोटी रुपये. कारण मित्रांनो, एका वर्षाआधी या कंपनीला एक्सेप्शनल ॲटम्सचा गेन झाला होता 3,519 कोटी रुपयांचा. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील खाली आलेला आहे 3,551 कोटी रुपयांनी 3,281 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचा NPA म्हणजे
नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स बघितला आणि मित्रांनो हा जो NPA असतो तो जेवढा वाढतो तेवढी खराब गोष्ट असते आणि जेवढा कमी होतो तेवढी चांगली गोष्ट असते. तर मित्रांनो कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 1.39%ने 1.48%. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 1.42%ने 1.48%. तसेच मित्रांनो कंपनीचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 0.35%ने 0.34% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे 0.31%ने 0.34%. आणि मित्रांनो आपण जर कोटक महिंद्रा बँकचे स्टँड अलोन नंबर मार्केटच्या इस्टिमेट सोबत कम्पेअर केले तर ब्लूमबर्गचं इस्टिमेट होतं की कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचा स्टँड अलोन NII म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम येईल 7,391 कोटी रुपये, जो आला आहे 7,259.29 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो कंपनीच्या नेट इंटरेस्ट इन्कमने ब्लूमबर्गच्या इस्टिमेटला मिस केले आहे. तसेच मित्रांनो ब्लूमबर्गचं इस्टिमेट होतं की कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचा स्टँड अलोन नेट प्रॉफिट येईल 3,497 कोटी रुपये, जो ॲक्च्युअलमध्ये आला आहे 3,281.68 कोटी रुपये. आणि मित्रांनो इथे सुद्धा कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या स्टँड अलोन नेट प्रॉफिटने मार्केटच्या इस्टिमेटला मिस केले आहे. तर मित्रांनो मग तो नेट इंटरेस्ट इन्कम असो किंवा नेट प्रॉफिट असो, बोथ केसमध्ये बँकच्या नंबरने ब्लूमबर्गच्या इस्टिमेटला मिस केले आहे, जे एक नेगेटिव्ह आहे. आणि मित्रांनो जर आपण कोटक महिंद्रा बँक लिमिटेडची स्टँड अलोन बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा टोटल रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 1,16,151.51 कोटी रुपये. तसेच मित्रांनो कंपनीची डिपॉझिट्स आहे करंटली जवळपास 5 लाख कोटी रुपये. तसेच बॉरोइंग्स आहे 48,442 कोटी रुपये करंटली. तसेच मित्रांनो जर आपण या कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर कोटक महिंद्रा बँक लिमिटेडची करंटली कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 11,07,855.67 कोटी रुपये. आणि मित्रांनो जर आपण कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 25.88%, FISची होल्डिंग आहे 32.34%, DISची होल्डिंग आहे 29.61% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 12.18%. आणि मित्रांनो जून 2025 नुसार कोटक महिंद्रा बँक लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 25.88% आणि यांच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही, म्हणूनच प्लेज पर्सेंटेज बिलकुल 0 आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिले कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे स्टँड अलोन नंबर बघितले आहे. नंतर आपण कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या स्टँड अलोन नंबरला इस्टिमेट सोबत मार्केटच्या इस्टिमेट सोबत कम्पेअर केले आहे आणि सगळ्यात शेवटी आपण कोटक महिंद्रा बँक लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघितली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.